दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकातील त्यांच्या पुतळ्याभोवती भीमसागर उसळला होता। शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा गुरुमंत्र देऊन आपलं संपूर्ण आयुष्य समाज कल्याणार्थ व्यतीत करणारे महामानव म्हणजे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत या विश्वरत्नास अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये अनुयायांची, विविध संस्था, प्रतिष्ठान, मंडळांची, राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होती। जय भीमच्या जयघोषानं सारा आसमंत दुमदुमून गेला होता। शानदार शामियाना, फुलांची नयनरम्य सजावट आणि बहारदार आणि चैतन्यमयी वातावरणामध्ये ज्ञानसूर्यास अभिवादन करण्यात आलं। झालेत बहु, होतील बहु, परंतु या सम हाच, ही उक्ती या ज्ञानचक्षुस तंतोतंत खरी ठरते आहे। हर साल की तरह इस साल भी आज महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जो जयंती है उसको अभिवादन करने के लिए मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम लीग के सभी मोड़े आज यहाँ पर आए हैं, अभिवादन किए। हम सभी देशवासियों को आज के दिन की मुबारकबाद देते हैं और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है वो संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान चलेगा। इंशाअल्लाह हम सब एक है। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भीम। जय भीम, जय सोलापूर। मी सोलापूर विकास व परिवर्तन समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी बोलतो की सध्या केंद्रामध्ये, राज्यामध्ये जे दुर्घटनेचे राज्य चालू आहे, या दुर्घटने राज्य जाऊन घटनेचं राज्य बाबासाहेबांनी जो घटना दिला तो घटनेचं राज्य होऊ दे अशा प्रकारे प्रार्थना करतो आणि या दुर्घटित लोकांना दूर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्हाला बाबासाहेबांनी माणसामध्ये आणले। आम्ही पशु पक्षी किड्यासारखे आमचं ही होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीडित, शोषित आणि गरीब जनतेसाठी, सर्वांसाठी माणसासारखं जगावं, माणुसकीनं जगावं, माणसाला जनावरासारखं वागणूक देत होते। तर माणसाला ह्याच्यातून काढून बाबासाहेबांनी एक आम्हाला सोन्याचं जीवन जगायला दिलं। आमचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं सगळं हे म्हणजे व्यवस्थित झालं। आज खऱ्या अर्थानं आपल्याला समजून घ्यायचं आणि लोकांकडून, प्रशासनाकडून ते जी अंमलबजावणी करून घ्यायचे। संविधानाचा भाग 3 मूलभूत हक्क सांगतो। मूलभूत हक्क काय सांगतो? शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, लैंगिक शोषणाविरुद्ध, अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याचा अधिकार, असे अनेक हक्क आपल्याला आहेत। परंतु आजच्या घडीला हे हक्क आपल्याला मिळत नाहीत असं दिसून येत आहे। कारण एखादी मागणी केली तर ती मागणी आपली पूर्ण होताना दिसत नाही। यामुळं आपल्या स्वातंत्र्यावर किंवा आपल्या हक्कावर गदा आलेली आहे। त्यामुळं संविधान आणि ही घटना देशाची ही पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याचा अंमल केला पाहिजे आणि नागरिकांना योग्य सुविधा दिल्या पाहिजेत। इतकेच आमचा 70 पिढी जर जन्मोजन्मी आम्ही जयंती करत गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा उपकार आम्ही फेडू शकणार नाही। बाबासाहेब एवढंच नाही, आम्ही अडाणी होतो, आम्हाला बोलता आलं नव्हतं आणि हे वरिष्ठ लोकांनी हे एवढं आमचं समाजाचं छळ केले होते। हे धुळीला मिळवून आम्हाला माणसात आणले, त्यांचा उपकार आमच्यावर खूप आहेत। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ संपूर्ण देशभर या महामानवाच्या जयंतीप्रित्यर्थ भीमसैनिक व भारतीय नागरिक त्यांना अतिशय मानासन्मानाने अभिवादन करत असतात। कारण या देशातल्या मूलभूत प्रश्नावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान, त्याने केलेलं कार्य या देशाला हितकारक आहे आणि म्हणून दिवसेंदिवस त्यांच्या जयंतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होतो आहे। तर ही
वृद्धी अशीच राहो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून देशाला प्रेरणा मिळो आणि या देशाची लोकशाही, समता, अखंडता हे कायम राहो अशा पद्धतीच्या तमाम भारतीयांना व सोलापूर शहरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पार्क चौक सोलापूर इथे जमलेले आहोत. आम्ही सगळे मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सगळे जमलेले आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ विचार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 गोष्टी आम्ही ह्या 3 गोष्टींचा आम्ही डोक्यात विचार घेऊन तळागाळाशी जाऊन आम्ही आमच्या समाजाला आणि इतर समाजालाही आम्ही मदत करण्याचे आम्ही ध्येय मनात ठेवलेलं आहे. दरम्यान पुतळा परिसरामध्ये गर्दी पाहता पोलीस आयुक्तालयानं कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी ट्रॅफिक शाखेनं विशेष दक्षता घेतली होती. द न्यूज प्लस चॅनल तर्फे या युगपुरुषाला कोटी कोटी नमन. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.